मी डॉक्टर महेश पाटील श्री क्लिनिक डहाणू इथून बोलतोय। डॉक्टर मिलन रिकामे सर आमच्याकडे आले जे सर्टिफाईड मसाज थेरपिस्ट आहेत। ते आपल्या काही थेरपीबद्दल एक्सप्लेन करतील। सर आपण फूड रिफ्लेक्सॉलॉजी होतो तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करतो आणि कोणासाठी फायद्याचं आहे? तुम्ही विचारलं तर फूड रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये फायदा कोणाचा तर कोणी घ्यावा ते मसाज ज्यांचे जे टाच दुखते, टाच उचलली जाते किंवा कुणाला चालताना टाचमध्ये त्रास होतो, सकाळी उठल्यानंतर त्याला उभं राहता येत नाही, थोडं चालल्यानंतर ते बरं वाटतं, पण ते कायमचं बरं करायचं असेल तर दुखणं आहे ॲक्च्युली एक प्रकारचं दुखणं आहे, तर ते बरं करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फूड रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे पूर्ण पायामध्ये आपलं रक्तसंचार आहे ना तो पूर्ण झालं पाहिजे। तर ते रक्तसंचारासाठी आपल्याला कुठेतरी ते नस दबली असेल किंवा काय झालं असेल तर ते आपण फ्री करून देतो, ते स्टिम्युलेट करतो। म्हणजे ज्याला म्हणजे पाय दुखतो, कधी कोण डाव्या पायावर चालतं, मग दुखतंय म्हणून ह्या पायावर वजन आलेलं असतं, मग होतं काय दोन्ही पाय दुखतात मग त्याच्यासाठी ते फूड रिफ्लेक्सॉलॉजी जरुरी आहे, तर त्यांनी घेतलं पाहिजे, ते केलं पाहिजे त्यांनी। म्हणजे आपण असं सायटिकाचा पेशंट ही आपण यांनी क्लिअर करू शकतो। नक्की सायटिकाच्या पेशंटला सायटिका आणि ते रिलेटेड आहे, प्रत्येक एक नाडी एक शरीर आहे, तर त्याच्या रिलेटेड जे काही येणार त्रास तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही ते क्लिअर करतो। म्हणजे ज्यांना कोणाला पायामध्ये त्रास होतो, सायटिकाचा कसं होतं कारण पायापासून त्रास होतो, कोणाला बॅकपासून त्रास होतो। आता तर फूड रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये काय करतो आम्ही, पायापासून दिलं तर त्याचं तिकडेच काम होऊन जातं, म्हणजे त्याला परत थोडे त्रास होत नाही, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह होऊन जातं त्याचं। म्हणजे आपण हिल पेन, सायटिका, प्लांटर फेशिया ह्या पेशंटसाठी ही थेरपी दिली तर खूप फायदेशीर। थँक्यू सर।